नमस्कार मंडळी. आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे. म्हटलं चला उकडीच्या मोदकांची थोडीशी प्रॅक्टिस करूया. तर हे उकडीचे मोदक मला जमले की नाही हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वात पहिले इथे मी सारण बनवून घेणार आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे. तूप गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकली. खसखस थोडीशी तुपावरती परतली की यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ टाकून घेतलेला आहे. म्हणजे 2 वाटी खोबऱ्याचा किस त्यासाठी 1 वाटी चिरलेला गूळ असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. तर खरं सांगायला गेलं तर अशा प्रकारे मी सारण बनवत नाही. तुपावरती पहिलं खोबऱ्याचा किस परतून नंतर त्यामध्ये गूळ टाकते. पण मी जे मोदकाची ऑर्डर घेतात त्यांचे 1-2 व्हिडिओ पाहिले. त्यांनी अशा प्रकारे सारण बनवलं होतं. म्हटलं चला अशा प्रकारे सारण बनवून बघूया कसं होतं ते. आणि अशा पद्धतीने सारण बनवल्यानंतर सारणामध्ये गुळाचे खडे राहिले जात नाहीत. त्यामुळे या पद्धतीने सारण तयार केलं तर नक्कीच ते सारण छान होतं. तर आता गूळ वितळल्यानंतर इथे आपण 2 वाटी खोबऱ्याचा किस यामध्ये टाकलेला आहे. इथे नारळ फोडल्यानंतर मी त्यावरची जी काळी साल असते ती खूप आपण जे बटाट्याची साल काढतो त्याने काढून टाकली आणि नंतर त्याला किसून घेतलं होतं. आता गूळ वितळलेला आहे त्यामध्ये खोबऱ्याचा किस आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. गुळाला पाणी सुटतं त्यामध्येच हा खोबऱ्याचा किस छान शिजला जातो आणि अगदीच खूप जास्त पण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही, कारण का थंड झाल्यानंतर हे सारण आटलं जातं म्हणजे आळून येतं. त्यामुळे खूप जास्त याला परतत बसण्याची गरज नाही. थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला वाटलंच की खूप जास्त याच्यामध्ये गुळाचं पाणी आहे, लवकर आटलं जात नाही, तर त्यावेळेस काय करायचं, 1 चमचा मोदकाची पिठी यामध्ये टाकायची. ते सारण लगेचच आळलं जातं. पण खूप जास्त पण आपण इथे परतत बसलो, खूप जास्त हे सारण आटवलं, तर ते सारण थंड झाल्यानंतर कडक होतं आणि कडक सारण ज्यावेळेस आपण मोदकामध्ये भरतो, त्यावेळेस तो मोदक फाटला जातो. त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला सारण इथे म्हणजे गॅस बंद करायचा आहे. तर याच्यामध्ये टाकलेले आहे मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि त्याचसोबत थोडंसं जायफळ मी किसून टाकते. गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते. त्यासोबत टाकलेलं आहे आपण चिमूटभर मीठ. या चिमूटभर मिठाने आपल्या गोडाच्या पदार्थाची गोडी वाढते. त्यामुळे इथे चिमूटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करूया आणि हे सारण पूर्णपणे थंड होतंय तोपर्यंत मोदकासाठी जी उकड लागणार आहे ती तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून घेते. म्हणजे याच वाटीने मी मोदकाची पिठी मोजून घेणार आहे. तर त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 2 वाट्या पिठासाठी 2 वाट्या पाणी असं हे प्रमाण आहे. म्हणजे एकास एक आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर आता इथे आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहे 1 चमचा तूप. तुपामुळे आपली उकड छान अशी मऊसूत होते. त्यासोबत टाकलेले चवीप्रमाणे मीठ. इथे मी 2 वाट्या पाणी यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकले तरी चालेल. याच्यामध्ये मी 2 चमचे दूध पण टाकणार होते, पण गडबडीमध्ये ते राहून गेलं. पण तुम्ही मोदक तयार करत असताना त्यामध्ये 2 चमचे का होईना दूध अवश्य टाका. त्यामुळे आपली उकड छान अशी पांढरी शुभ्र आणि मऊ होण्यास मदत होते. पाण्याला उकळी येते तोपर्यंत ही मोदकाची पिठी कशी तयार केली ते बघूया. तर इथे मी 1 किलो आंबेमोहर तांदूळ घेऊन त्याला स्वच्छ धुवून नंतर चाळणीवरती निथळून घेतले आणि कॉटनच्या कपड्यावरती पातळ पसरून त्याला फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं. तांदूळ सुकल्यानंतर त्याला चक्कीमधून दळून आणलेलं आहे. एवढी जर झंझट करायची नसेल तर सरळ आता गणेश उत्सवामध्ये कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला मोदकाची रेडीमेड पिठी मिळून जाईल, ती घेतली तरी चालेल. त्याने देखील मोदक छान होतात. आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर इथे 2 वाट्या मोदकाची पिठी यामध्ये टाकून घेतलेली आहे. एका हाताने टाकायची आणि एका हाताने मिक्स करायचं आणि खूप जास्त वेळ पण याला मिक्स करायची गरज नाही. थोडंसं मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पातेल्यावरती झाकण ठेवून ती आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ असं ठेवायचं नाही. ती वाफ पूर्णपणे त्या पिठामध्ये मुरली पाहिजे. अशा प्रकारे लगेचच याला झाकण ठेवायचं आहे. इथे आपण गॅस बंद केलेला आहे. तर आता 10 मिनिटानंतर हे आपण आता पीठ ताटामध्ये काढून घेऊया. 10 मिनिट झाल्यानंतर देखील हे पीठ अजून खूप गरम आहे. तर एका ताटामध्ये काढल्यानंतर लगेचच हाताने न मळता अशा प्रकारे त्याला पळीने किंवा जे पोटॅटो मॅशर असते किंवा एखादा पेला किंवा तांब्याने या गुठळ्या ज्या असतात त्या पूर्णपणे अशा म्हणजे मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून याच्यामध्ये असं गाठी नाही राहिल्या पाहिजे. अशा प्रकारे या पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत. आता जर हे पीठ आपल्याला कोरडं वाटत असेल तर जेव्हा आपण मळायला घेतो त्यावेळेस ते व्यवस्थित असं मळलं जातं. त्यामुळे पाणी टाकत असताना खूप जास्त पण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. तर एकाच एक प्रमाण घेऊन याच्यामध्ये आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे. आता काय करायचं, हाताला फक्त पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे पीठ मळायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला, तर फक्त हाताला पाणी लावायचं आहे आणि हाताला पाणी लावत लावत ही पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी हाताला पाणी लावत लावत हे पीठ अगदी छान असं मळून घेतलेलं आहे. आणि पीठ मळलं की नाही हे कसं चेक करायचं, तर अगदी त्याचा लोण्यासारखा गोळा तयार होतो त्यावेळेस समजायचं की आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं हे पीठ खूप छान असं मऊसूद असं झालेलं आहे आणि इथे मी फक्त हे आंबेमोहर तांदळाचंच हे पीठ तयार केलेलं आहे.
तुम्ही वाटल्यास अर्धे आंबेमोहर तांदूळ आणि अर्धे इंद्रायणी तांदूळ घेऊन देखील मोदकाची पिठी तयार करू शकता. तर आता पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आपण आणि इथे बघू शकता तुम्ही आपलं पीठ छान असं अगदी लोण्यासारखा याचा गोळा तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे. पण हे मळत असताना आपण यामध्ये कुठे पाणी टाकलेलं नाही. फक्त हाताला पाणी लावत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. खूप जास्त जर आपण यामध्ये पाणी टाकलं तर पीठ पातळ होतं आणि आपले मोदक चांगले तयार होत नाहीत. त्यामुळे फक्त हाताला पाणी लावतच आपण हे पीठ मळून घ्यायचं. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं की नाही हे कसं चेक करायचं, तर हातावरती गोळा घेऊन असं प्रेस करायचा. साईडला जर त्याच्या जर कडा क्रॅक होत नसतील तर समजायचं की आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. तर इथे आपलं चांगलं पीठ मळून झालेलं आहे. आता मोदक तयार करायला घेऊया. त्यासाठी ते आपण सारण जे तयार केलं होतं ते पण थंड झालेलं आहे आणि हाताला आपण लावण्यासाठी मोदकाची पिठी घेतलेली आहे. मोदक तयार करत असताना सर्वात पहिले हाताला पिठी लावून घेतलेली आहे आणि या पिठामधून आता साधारण लिंबा एवढ्या आकाराचा गोळा मी काढून घेते. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे हे मोदक तयार करू शकता. पण जेवढ्या कळ्या जास्त पडतात तेवढे मोदक छान होतात आणि दिसायला सुंदर दिसतात आणि खायला पण चांगले लागतात. पण शेवटी आपल्या आवडीनुसार आणि आपल्याला जसे येतात तसे आपण बनवू शकतो. असं काही नाही की बाबा असेच बनले पाहिजेत म्हणून. आता हा पिठाचा गोळा आपल्याला गोल गोल फिरवत अशा प्रकारे याची वाटी तयार करून घ्यायची आहे. जसं आपण पुरणपोळ्या तयार करत असताना उंडा तयार करत असतो तशा प्रकारे आपल्याला ह्याची वाटी तयार करून घ्यायची. किंवा जर तुम्हाला अशा प्रकारे कळ्या बनवून जर मोदक जमत नसेल तर तुम्ही सरळ साच्यामध्ये देखील बनवू शकता. तर साच्यामध्ये देखील मोदक छान होतात. फक्त साच्यामध्ये बनवत असताना साच्यामध्ये पीठ लावत असताना ते पातळ लावायचं, म्हणजे ते खूप जास्त असा जाड थर होत नाही पिठाचा आणि खाताना पण मोदक चांगला लागतो मग. तर आता गोल फिरवत आपण याची एक वाटी तयार करून घेतलेली आहे आणि आता बघा मस्त अशी वाटी तयार झालेली आहे ही. कुठेही या वाटीला क्रॅक जात नाही आहेत. म्हणजे आपलं हे पीठ जे आहे, म्हणजे जे उकड जे आहे ते अगदी परफेक्ट झालेली आहे. तर आता छान अशी वाटी तयार करून घेतलेली आहे आपण. आता याच्या कळ्या पाडून घेऊया. तर कळ्या पाडत असताना हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे मोदक करण्यासाठी सुद्धा मी खूप काही एक्सपर्ट नाही आहे किंवा अगदीच मला खूप चांगले जमतात असं पण नाही आहे. पण मी प्रयत्न करत असते. तर प्रयत्न केल्यामुळे किंवा प्रॅक्टिसमुळे पण देखील मोदक छान आपले तयार होतात. पण याला प्रॅक्टिस लागते. अगदी लगेच सहजच हातात आपण पीठ घेतलं आणि लगेचच आपले मोदक अगदी सुरेख सुंदर तयार होतात असं नाही. तर हे मोदक तयार करण्यासाठी थोडीशी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागते. त्यावेळेसच आपला हा मोदक चांगला होतो. तर असं काही नाही की आपल्याला येतच नाही तर मग आपण प्रयत्न करायचा नाही किंवा आपण बनवायचे नाही. तर आपल्याला जसे जमतील जसे आपल्याला कळ्या पाडता येईल तसे आपण हे मोदक तयार करायचे. फक्त आपल्याला मनातून आनंद झाला पाहिजे हे बनवत असताना. आणि जसे आपण बनवतो ते बनवून जेव्हा आपण आपल्या हाताने बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवतो तो काही आनंद वेगळाच असतो. त्यामुळे बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप जास्त काही अगदीच एक्सपर्ट तयार करतात तसे झाले नाही तर काही नाराज व्हायची गरज नाही. तर इथे माझ्या बरोबर 11 कळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी छान शुभ अंक आलेला आहे. तर आता याच्यामध्ये गच्च असं हे सारण मी भरून घेते. सारण पण छान असं झालेलं आहे बघा आपलं. मोदकामध्ये सारण व्यवस्थित भरलं तेवढं मोदक छान लागतो. अगदीच कमी सारण याच्यामध्ये भरायचं नाही. छान असं गच्च सारण भरून घ्यायचं आहे आणि आता एक साईडला ह्या कळ्या फिरवत आपल्याला ह्या मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर जे म्हणजे मोदकाची ऑर्डर घेतात किंवा ज्यांना खूप जास्त प्रॅक्टिस असते त्यांचे अगदी सहज असे मोदक वळले जातात. पण आपल्याला प्रॅक्टिस नसल्यामुळे हे मोदक तयार करण्यासाठी थोडंसं म्हणजे वेळ लागतो. तर हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ वरती घेत याचं तोंड बंद केलेलं आहे आणि वरची जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून टाकायचं, म्हणजे मोदक खाताना अगदी पीठ लागत नाही. तर अगदी छान अशी शेंडी त्याची तयार करून घ्यायची आणि आपला हा सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. हातावरती थोडासा एकसारखा करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व साईडला एकसारखा मोदक दिसतो. तर इथे बघू शकता तुम्ही आपला छान असा मोदक तयार झालेला आहे. आमच्या इकडे म्हणजेच आमच्या सोलापूर भागामध्ये असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार केले जात नाहीत. तर आमच्या इकडे कणकेचे मोदक तयार केले जातात, म्हणजे गव्हाच्या पिठाचे. त्याच्यामध्ये फक्त गूळ खोबऱ्याचं सारण तयार करायचं, म्हणजे गूळ आणि खोबरं मिक्स करायचं. त्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ आणि खसखस टाकायची आणि नंतर मग ते कणकेचे गोळे असतात त्याच्यामध्ये ते सारण भरून त्याला मोदकाचा आकार देऊन ते उकडून किंवा तळून घ्यायचे. अशा प्रकारे आमच्याकडे मोदक तयार केले जातात. तर तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे मोदक बनवले जातात हे देखील नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहतात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर इथे आपण दुसरा मोदक तयार केलेला आहे. याच्या कळ्या देखील 11 झालेल्या आहेत. त्यामध्ये त्या सारण भरून हा देखील आपण मोदक तयार करून घेऊया. बऱ्याच वेळा काय होतं, आपली मोदकाची उकड उरते किंवा मोदक उरतात. अशा वेळेस काय करायचं, ती उकड एखाद्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा ती उकड थोडा वेळ फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची आणि नंतर
कढईमध्ये पाणी ठेवून नंतर त्याच्यावरती चाळणी ठेवून तो डबा त्यावरती ठेवून ती उकड आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहेत किंवा मोदक वाफवून घ्यायचे आहेत. अगदी आत्ता उकड काढल्यासारखी तयार होते आणि मोदक देखील अगदी आता तयार केल्यासारखे तयार होतात. तर इथे मी 11 मोदक तयार करून घेतलेले आहेत. हे उकडून घेण्यासाठी चाळणीवरती अशा प्रकारे केळीची पानं ठेवून घेतलेली आहेत. केळीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. केळीची पानं नसतील तर तुम्ही चाळणीला तेल लावून घेऊ शकता. तर आता हे मोदक ठेवण्या अगोदर आपण पाण्यामध्ये त्याचा तळ बुडवून नंतर ते चाळणीवरती ठेवून घ्यायचे. असं केल्यामुळे आपले मोदक खाली चिटकत नाहीत आणि छान सॉफ्ट मोदक आपले तयार होतात. तर इथे आपण हे सर्व मोदक चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत आणि इथे गॅसवरती मी कढईमध्ये पाणी अगोदरच उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. मोदक ठेवण्या अगोदर हे पाणी उकळलं पाहिजे. अशा प्रकारे पहिलंच हे पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला ही जे मोदक ठेवलेली चाळणी आहे ती यामध्ये ठेवून घ्यायची. तर इथे बघू शकता तुम्ही पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे. आता ही मोदक ठेवलेली चाळणी आपण यामध्ये ठेवून घेऊया. इथे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि कढईवरती झाकण ठेवून हे मोदक आपण 10 ते 12 मिनिट वाफवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनिट हे मोदक उकडण्यासाठी लागतात, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग मोदक असे वातड होतात. तर 10 ते 12 मिनिटानंतर आपण याचं झाकण खोलूया. इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर मोदक उकडले की नाही हे कसं चेक करायचं, तर हाताला पाणी लावायचं, मोदकाला लावून बघायचं. जर मोदक हाताला चिकटत नाही म्हणजे आपले मोदक छान असे वाफून झालेले आहेत. आता हे मोदक थोडेसे थंड होऊन देऊया आणि नंतर चाळणीतून काढून घेऊया. आणि मोदक थंड झालेले आहेत बघा आणि आता आपण हे चाळणीमधून काढून घेऊया. हे मोदक आपण फक्त आंबेमोहराच्या तांदळाच्या पिठीपासूनच तयार केलेले आहेत. त्यामुळे हे वाफवत असताना याचा सुगंध अगदी घरभर पसरलेला होता. तर सर्व मोदक मी केळीच्या पानावरती काढून घेतलेले आहेत. आपण सर्वात पहिले बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे. आता नैवेद्य दाखवल्यानंतर मस्त तुपाची वाटी घ्यायची, मोदक फोडायचा, त्यावरती मस्त मनसोक्त तूप टाकायचं आणि आस्वाद घ्यायचा छान अशा सुगंधित, चविष्ट आणि अगदी तोंडात विरघळणाऱ्या मोदकांचा. तर एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि ते बघू शकता तुम्ही. खूप मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. अगदी छान अशी त्याची वरची पारी जी आहे ती अगदी पातळ झालेली आहे. आतलं सारण एकदम रसरशीत आणि अगदी सुगंधित खूपच छान असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. मी बनवलेले हे मोदक तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. मोदकाची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.